एकूण 17 विधान परिषदेच्या जागांमध्ये 6 बिनविरोध निवडून आलेले आहेत आणि 11 ठिकाणांपैकी हे एक ठिकाण आहे ज्या ठिकाणी आता संपूर्ण राज्याचं लक्ष एकवटलेलं आहे। महायुतीमधलाच एक कुठेतरी अंतर्गत संघर्ष दिसून येतोय आणि गोकुळ गीते हे बंडखोरी करतात, माघार घेण्यास तयार नाहीयेत, पाठिंबा देण्यास तयार नाहीयेत। त्यामुळे आता नाशिकमध्ये काय नेमकं घडतंय हे बघणं खूप महत्त्वाचं ठरणार आहे। तर विधान परिषद मतं फुटू नयेत यासाठी खबरदारी सुद्धा घेतली जाते। नाशिकमध्ये राजकीय घडामोडींना आता वेग आला आणि किशोर दराडे यांनी काही वेळापूर्वी गणेश गीते यांची भेट घेतली आहे। गीतेंनी नरेंद्र दराडे यांना पाठिंबा द्यावा अशी मागणी त्यांनी केली आहे, तर गीतेंनी युतीचा धर्म पाळावा असं किशोर दराडे यांनी म्हटलेलं आहे। त्यासाठी गणेश गीते यांच्या भेटीसाठी त्यांच्या निवासस्थानी ते काही वेळापूर्वी पोहोचले। जवळपास अर्धा ते 1 तास दोघांमध्ये चर्चा झाली आणि इथून पुढे मी गोकुळ गीतेंची सुद्धा जाऊन भेट घेणार असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे। किशोर दराडेंनी नरेंद्र दराडे यांचे बंधू आहेत किशोर दराडे आणि त्यांनी गणेश गीतेंची भेट घेतली, आता गोकुळ गीतेंची सुद्धा भेट घेणार असल्याचं म्हटलंय। माझा आवाज असेल, मी जर काही बोललो असेल, तुम्ही फायरनशी लाभला ते टेस्ट करा आणि जर माझ्याकडनं चुकी झाली असेल तर जाहीर माफी मागायला तयार आहे। हे तर त्या दिवशी आपल्या माध्यमातून जर कळवलेलं आहे, त्याच्यामुळे असं काही बोलले नाही। विरोधक काही लोक असतात, दोघांचं कसं लागल अशा प्रकारे राजकारणामध्ये हा येतो।